जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, उलगुलान फूल जोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. आज मी तुम्हा सर्वांशी जो संवाद करते आहे, तो तातडीने आज राहुल खांडेकरांनी ठरवलं, की आपण भेटलो पाहिजे. ते याच्याकरता ठरलं, की काल जी घटना घडली, परवा जी घटना घडली, त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले, पूर्ण देशभरात याचे पडसाद उमटले आणि त्याच्या आधी एक पूर्ण खूप महत्वाची घटना घडली आणि त्या घटनेचे पडसाद आपल्यावर उमटले आणि पूर्ण भारतामधून त्या घटनेचा निषेध झाला. झालं असं की ललित कला केंद्रामध्ये काही परीक्षा होत्या आणि त्या परीक्षार्थींना विषय दिला गेला होता की तुम्हाला एकाच वेळेला नाटकातलं पात्र वास्तवामध्ये जसं जगतं तसं आणि नाटक करताना तुम्हाला नाटकामधलं पात्र जे असतं ते ह्या दोन भूमिकांमध्ये दोन वेगवेगळी पात्र असताना त्याचं जक्स्टापोझिशन म्हणजे त्याचे एकमेकांशी असलेले संबंध पण आणि तरी सुद्धा नट जेव्हा स्वतःच्या जीवनामध्ये जातो किंवा जाते त्यावेळेला तिचं वागणं असं. तर तिथे पूर्ण नाटक न बघताच रामाचं हे पात्र करणारा जो नट होता पुरुषच पूर्वीपासून रामलीला, दशावतार या सगळ्यामध्ये स्वतःचा वेश बदलून स्त्रियांचा वेश करत. आपल्या देशामध्ये स्त्रियांना नाटकामध्ये काम करायला किंवा कुठल्या ठिकाणी जाहीरपणे जलसामध्ये काम करायला बंदी होती. जेव्हा सामाजिक क्रांतीच्या चळवळी सुरू झाल्या तेव्हा स्त्रियांनी नाटकामध्ये येणं ही सुद्धा एक क्रांतिकारक गोष्ट होती. आता नाटकातली पात्र म्हणजे अगदी बालगंधर्वांच्या म्हणे पूर्ण पूर्ण असं प्रेमात होतं. तर पुरुष पात्र हे स्त्रियांचं पात्र करायचे. तर ज्या वेळेला बालगंधर्व विंगेत जात असतील त्यावेळेला विंगेत गेल्यानंतर ते स्वतः पुरुष असताना ज्या काही गोष्टी करायच्या ते करून पुन्हा स्त्री बनायचे यायचे. कित्येक पुरुषांना सिगरेट प्यायची सवय असते, कित्येक पुरुषांना दारू प्यायची सवय असते, कित्येक पुरुषांना गुटखा खायची, तंबाखू खायची सवय असते आणि विशेषतः नटांना अशा सगळ्या व्यसनांमध्ये आपण बघितलंय. म्हणजे आपल्याला अतिशय प्रसिद्ध असे नट आहेत ते दारू पिऊन रंगमंचावर भूमिका करत असत. आता ह्या पात्रांनी हे जे पात्र आहे, हे पात्र जेव्हा जीवनात जातं परत तेव्हा ते अ, आपल्या भूमिकेबद्दल बोलतंय आणि भूमिकेमध्ये बोलत असताना मला पटकन जाऊन ती भूमिका करायची असंही सांगतंय आणि तेव्हा ते विंगेमध्ये गेल्यावर आपल्या जीवनाशी म्हणजे तो जी स्वतः आहे ते पात्र सिगरेट ओढतं. तिथे सीता सिगरेट ओढते असं नाहीये. पण त्यातून निर्माण होणारे जे विनोद आहेत ते आपण जाने भी दो यारो मध्ये बघितलंय. यदा कदाचित मध्ये बघितलंय. आपण पांडगो इलो रे बा इलो मध्ये बघितलंय. वस्त्रहरण मध्ये बघितलंय. जांभूळ आख्यानमध्ये बघितलंय आणि अशा प्रकारे विविध लोकनाट्यांमध्ये तर रामायण, महाभारत याचे म्हणजे रामायणाची 300 रामायणं लिहिली गेली. पण आपल्या देशातली आजची पिढी जी आहे, जिला ह्याच्यासाठी वापरलं जात आहे हल्ले करण्यासाठी. त्या हल्ले करणाऱ्या पिढीमध्ये आपल्याला लक्षात असं येतंय, ही फक्त आजचीच पिढी नाही कुठल्याही म्हणजे माझ्या काळामध्ये 92 मधल्या ज्या दंगली झाल्या, तेव्हाही तरुणांना असंच हुसकवलं होतं. हे केलं म्हणजे बिल्किस बानोची जी घटना आहे दंगलीची आपल्याला गोध्राच्या हत्याकांडानंतर झालेली, त्यावेळेलाही जे आपल्याला गुजरातमध्ये तरुण भडकवले गेले होते, ते विशेषतः दलित ओबीसी जातींमधले होते. याच्यामध्ये अनेक दलित तरुणांचा पण त्यांनी वापर करून घेतला होता आणि मुसलमानांना मारण्याच्या बद्दल एक संपूर्णतः हे तयार केलं होतं, वातावरण तयार केलं होतं. आता काय झालंय, की राम हे एक प्रतीक झालेलं आहे. राम हे प्रतीक झालेलं आहे अ, हिंदुत्ववादाचं. आतापर्यंत सियाराम होता. सीतेचा राम म्हणून सगळे जय सियाराम असं म्हणायचे किंवा राम राम असं म्हणायचे. त्याच्यामधला जो राम आहे, तो रोजच्या जीवनामधला राम, मला राम वाटत नाही आता जगण्यात, असं जे आहे, तो राम हा एक शब्दप्रयोग होता. त्या रामाच्या शब्दप्रयोगाला आता पूर्णपणे धार्मिक कवचकुंडलं इतकी लागलीत, की आता राम हा एका धार्मिक अस्मितेचा विषय. आणि हा जो जेव्हा धार्मिक अस्मितेचा विषय झाला, त्यावेळेला आपल्या लक्षात असं येतं, की धार्मिक अस्मिता आता एवढ्या कठोर करून टाकलेल्या आहेत, की माझ्याकडे एक नुसतं सिम कार्ड माझं बदलायचंय त्याच्याकरता जो एक मुलगा आला, तो यूपी मधला होता.
तो मला सांगत होता कि अभी हमारे यहाँ बहुत बदलाव हुआ है और हम अभी हम मंदिर बने हैं तो जरूर हमारे यहाँ अभी देखो बहुत तरक्की होगी। तो मैंने कहा बेटा फिर आप महाराष्ट्र में क्यों नौकरी कर रहे हो? हेलो, महाराष्ट्र में आप क्यों नौकरी कर रहे हो? ऐसा मैंने उसको सवाल पूछा। जब मैंने ये सवाल पूछा तो उन्होंने कहा कि अ, ऐसा तो आपको दुख है कि हम महाराष्ट्र में। मैंने कहा नहीं, बिल्कुल दुख नहीं। भारत है तो भारत में सब लोग अपने किसी भी कोने में जा सकते हैं। हमारा देश है और हमारे देश में हम किसी भी कोने में जा सकते हैं, किसी भी कोने में काम कर सकते हैं, किसी भी कोने में रह सकते हैं। हमारा भारत, हम भारत के नागरिक है, इस हेतु हमें कहीं भी नौकरी मिलनी चाहिए, ये है। लेकिन मुझे, मैं जहाँ जन्मी, जिस जगह का आपने जिक्र किया और अभी नौकरी मिलने वाली है, तो आपको अपने सारे लोगों को छोड़कर आना पड़ा होगा। बोला हाँ, मैं तो सबको छोड़कर आया और मेरे पिताजी केवल अभी मेरे साथ है क्योंकि उनकी जिम्मेवारी मुझे। मैंने कहा तो पिताजी को आप कहीं किसी जगह पे दीवा में वगैरह रहता है वो, वहां छोड़कर पूरे दिन घूमते हो, नौकरी करते हो। अगर यही नौकरी आपके गांव के पास आपको अयोध्या में ही मिल जाती या लखनऊ में मिल जाती या फिर सहारनपुर में मिल जाती, उत्तर प्रदेश में कहीं भी नौकरी मिल जाती, तो उनके जो आजू बाजू के लोग हैं उनके साथ पापा का पूरा समय जाता, उनके साथ वो बातें करते। वो अगर बीमार भी है तो लोग देखने आते हैं, तो बोले हाँ ये तो है कि अभी वो पूरी जिम्मेवारी मेरे ऊपर ही है। मैंने कहा ये जो है, ये तरीका जो है विकास का, कि एक तरह से हमको तोड़ने का और फिर कहने का कि मंदिर बनने के बाद या मस्जिद बनने के बाद या फिर कोई चर्च बनने के बाद आपको नौकरी मिलेगी, तो अगर ऐसा होता है तो आज तक फिर मंदिर और मस्जिद और ये बनने के ही नौकरी मिलनी चाहिए थी। आपको तो सिम कार्ड देने की नौकरी है। तो सिम कार्ड तो एक आधुनिक तकनीक है। अगर ये मोबाइल का तकनीक हमको इस्तेमाल नहीं करना है और मंदिर की घंटा बजाए पे रहना है, तो हमें अलग तरीके की नौकरी करनी पड़ेगी। तो उसको समझ में आई बात। मैंने उससे बात की तो उसको वो समझ में आई। मला वाटतं जेव्हा मी त्याच्याशी बोलले तेव्हा तो, पण तो बोलता बोलता म्हणाला कि नहीं, सब नौकरियां तो मुसलमानों ने ली। तो मैंने कहा कहाँ कहाँ, आपके यहाँ कितने मुसलमान है? आपको जो आप सिम कार्ड देने जाते हो तो आपके यहाँ कितने लोगों की भरती है? तो तर तो चूप राहिला, त्याने तो सांगू नाही शकला. मुख्य म्हणजे हा जो प्रचार चाललेला आहे, तेव्हा मी त्याला विचारलं, रामाच्या काळामध्ये मुसलमान होते का? मी त्याला विचारलं, की मला हे सांग, की अ, अ, रामाच्या काळात जर मुसलमान नव्हते तर ते युद्ध कोणाचं होतं? मग रावण तर ब्राह्मण होता आणि रावणाचं राज्य होतं, तो लंकेचा राजा होता. तो सीतेच्या लग्नामध्ये स्वयंवरासाठी उपस्थित होता आणि याचा अर्थ असा की तो त्यांच्या बरोबरीचा होता. मग हे सगळं असताना रावणाची बहीण शूर्पणखा, ही शूर्पणखा ज्यावेळेला तिला आवडला म्हणून लक्ष्मणाला ती विचारते, तर लक्ष्मण तिचं नाक कान कापून टाकतं आणि ती प्रेमात कशी पडू शकते, अ, असं म्हणून विवाहित पुरुषाच्या, असं म्हणून तो स्वतः ठरवतो आणि तिचं नाक कान कापतो. एकीकडे म्हणायचं स्वयंवर, तिला माहिती पण नसेल की त्यांचं लग्न झालंय नाही. ते वनामध्ये फिरतायत आणि ती लंकेवरून इथपर्यंत वनात येऊ शकते म्हणजे ती त्या भागाची राणी आहे. आणि त्या भागाची राणी आहे, ती तिथे पूर्णपणे संचार करतीये. ती आदिवासी स्त्री नाही, ती राजाची बहीण आहे आणि त्या भागातलं तिचं राज्य आहे. अशा शूर्पणखेचे नाक कापून टाकून तिला विद्रूप करून टाकलं आणि नाक कापणं कुठल्याही स्त्रीला धरल्याशिवाय आणि तिच्यावर अन्याय अत्याचार केल्याशिवाय होऊ शकतं का? पण आपण कुणीही आपलं डोकं वापरत नाही, की ज्यावेळेला एखाद्या स्त्रीचे केवळ तिने म्हटलं माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा मला याच्याशी लग्न करायचंय म्हणून कापून टाकणं, ही बर्बरता, म्हणजे एक बर्बर म्हणजे ज्याला म्हणू की अ, अतिशय क्रूर, क्रौर्य, अमानुष, नरसंहारी अशी जी वृत्ती आहे, ती वृत्ती याच्यातून दिसते. पण आपण सगळेजण असं म्हणतो की शूर्पणखेचा तो दोष आहे, कारण आपल्याला तसं शिकवलंय. पितृसत्यांनी, ब्राह्मणवादी पितृसत्यांनी असं आपल्याला सांगितलंय, की स्त्रियांनी कुठलीही इच्छा व्यक्त करायची नाही. पण द्रौपदीनी इच्छा व्यक्त केली, की मी 5 पांडवांपेक्षा 5 पांडवांच्या अ, ऐवजी रोज मला जास्त अर्जुन आवडतो, असं जर म्हटलं, तर ते चालू शकतं. म्हणजे हे सगळं हितसंबंधांशी जोडलेलं आहे. म्हणजे कुंती असं म्हणू शकते, की तुम्ही ही भिक्षा आहे, तुम्ही वाटून घ्या. असं महाभारतामध्ये घडू शकतं. असं रामायणात घडू शकतं, की 3 बायका आहेत. कौसल्या आहे, सुमित्रा आहे आणि कैकेयी आहे. आणि
ज्यावेळेला राम आपल्याला सांगितलं जातं, की हा आदर्श आहे राम आणि दशरथाने म्हटलं, की "मी कैकेयीला तुझ्या आईला वचन दिलंय, त्याच्यामुळे भरताला हे राज्य हवंय आणि तू अ, तर मी तुला हे राज्य देऊ शकत नाही." आता मुळामध्ये प्रश्न आहे, की आपण जर रामाच्या मनात गेलो आणि तर रामाला राग आला असेल ना, की मला ते देत नाहीत. तर राम कसा रंगवलाय, की नाही त्याला राग नाही आला आणि तो ते सगळं सोडून वनवासात निघून गेला. जर त्याला राग आलेला नाही, वनवासात तो सोडून निघून गेला. 14 वर्ष वनवासाची ती जी अट घातली होती, ती पूर्ण करायला तो निघाला. तेव्हा त्याचे वडील प्राण सोडतात आहेत आणि ते दुःखी होतील, ते प्राण सोडतील, ते तडफडून मरतील, ह्याचा कुठलाही विचार न करता पुन्हा दशरथ मेला ज्यावेळेला, मरण पावले दशरथ, राजा दशरथ, त्यावेळेला राम परत येऊन अंत्यसंस्काराला पण आलेलं नाही. म्हणजे त्यांच्या मनामध्ये किती आतमध्ये भिनलं होतं, की मला राज्य दिलं नाही. अशी पण एक दुसरी बाजू होऊ शकते का? असा विचार, अशी चिकित्सा आपण आता करू शकत नाही. कारण आता जर आपण कुठली चिकित्सा केली, तर आपल्याला असं विचारलं जातं, "नीट वाचलंय का रामायण? तुम्ही काही बघितलंय का?" मग मी याच्याकरता असा एक प्रश्न पण टाकला त्या लोकांना, जे लोकं मला विचारत होते, मी चिकित्सा करत होते. मी त्यांना विचारलं, "तुम्ही कुठलं रामायण वाचलंय? तुम्ही भवभूतीचं वाचलंय, तुम्ही भासाचं वाचलंय, तुम्ही मूळ वाल्मिकीचं वाचलंय?" बरं संस्कृतमध्ये आणि हिंदीमध्ये आहे. मग बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचे अनुवाद झाले. अनुवाद होताना त्याच्यातली पात्र, त्याच्यातले संवाद ते बदलले नसतील का? आपण एक साधा अनुवाद करायचा म्हटला आता माझ्या भाषणाचा, तरी मी तुम्हाला सांगते माझ्या भाषणाच्या अनुवादामध्ये नक्कीच 25-30 वाक्य बदललेली असतील. कारण त्याचे अर्थ लावणं आणि ते अर्थ अभिप्रेत असणारे अर्थ आशयानुसार अनुवाद करणं, अनुवाद हे खूप कठीण काम आहे आणि त्या अनुवादाच्या ह्याच्यामधून आपल्याला इतके वर्ष हे जे वाङ्मय आहे म्हणजे गेल्या 2500 वर्षापूर्वी बौद्ध काळ होता. मग आपण म्हणू की 2000 अ, न म्हणजे वर्ष झाली रामायणाला. कारण आपल्याला दिसतं की ते 1ल्या ते 6व्या शतकामध्ये बहुतेक रामायण महाभारत लिहिलं गेलं असेल. आपल्याला जरी सांगितलं 10,000 वर्ष झाली वगैरे, वगैरे, तरी सुद्धा मग 10,000 वर्ष झाली. तर आता का राम एवढा महत्वाचा? ज्या देशामध्ये 33 कोटी देवदेवता आहेत, तिथे का राम महत्वाचा? जिथे सीता आणि राम हे एक पूर्ण द्वैत अ, न करता अद्वैत म्हणून जे दिलं होतं, ते न करता आता फक्त रामालाच का बाहेर काढलं गेलं? रामाच्या खांद्यावर धनुष्यबाणच का ठेवला गेला? त्याच्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता अशी जी प्रतिमा होती, त्याच्यामध्ये आता मोठे-मोठे पोस्टर्स, होर्डिंग्ज लागले. त्याच्यामध्ये राम आहे आणि त्याच्या एका बाजूला सीतेच्या जागेवर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि दुसऱ्या बाजूला गृहमंत्री, लक्ष्मणाच्या जागेवर अमित शहा असे होर्डिंग्ज लागलेले होते. आता अशा गोष्टींना आपण हसायचंही नाही. हसलो तर हे व्यंगचित्र नाही, हे होर्डिंग आहे. अशा पद्धतीची मुस्कटाबी, अशा पद्धतीचं बिलकुलच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. विनोद करायचे नाही. विनोद केले तरी विनोद फक्त असे बाष्कळ आणि स्त्रियांच्या शरीरावर आणि घाणेरडे कमरेखालचे विनोद करायचे. हे जे सगळं चाललेलं आहे, पेव फुटलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना, तरुणांना विनोद बुद्धी न देता त्यांना मूळ मूळ वाचायला दिलेलंच नाही. मूळ रामायण जर त्यांनी वाचलं असतं, तर त्यांना कळलं असतं, की जे काही आहे ते त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतील. मुळामध्ये प्रश्न हा निर्माण व्हायलाच पाहिजे, की एका धोब्याच्या सांगण्यावरून राम सीतेला सोडायला तयार कसा होतो? किंवा तिला असं कसं म्हणतो, की तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल आणि हे पण मी वाक्य टाकलं, की तिला आगीमध्ये ती झोकली गेली. तिने आगीमध्ये जेव्हा तिने उडी घातली रामाच्या म्हणण्यामुळे, तेव्हा आपण तिला जाळतो आहोत याची साधी पण खंत कशी काय नवऱ्याला वाटू शकत नाही. आपण तिच्या जो अपराधबोध आहे, तो अपराधबोध का निर्माण होत नाही? आणि तो म्हणत का नाही, की "तू इथपर्यंत आलीस, तू इतकं म्हटलंस तेवढं पण झालं माझ्यासाठी आणि मी कुठल्यातरी लोकांच्या म्हणण्यावर नाही, तर मला तुझ्याबद्दल एवढी खात्री आहे आणि मी लोकांसाठी एक आदर्श राजा असेन, तर मी आदर्श राजा म्हणून लोकांना हा आदर्श देईन, की आपल्या पत्नीवर विश्वास ठेवा. आपण माझ्याबरोबर पूर्णपणे वनवासात फिरत असताना तिने माझ्यासोबत ज्या पद्धतीने ती आयुष्य जगली, तर ती आणि मी आम्ही दोघं जण तशा अर्थाने एकमेकांसाठी आहोत. तर राजा होता तो आणि राजानी तर ते आदर्श दाखवायला पाहिजे होता, की एक जशी ती पतिव्रता आहे, तसं तो पत्नीव्रत आहे, हे दाखवायला पाहिजे होतं. ते तसं का घडलं नाही? असे अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि बोलावं लागेल. असं वाटत असताना आपल्याला ते आता बोलताच येणार नाही, अशी परिस्थिती आहे. ही जी परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमध्ये ललित कला केंद्रावर झालेला जो हल्ला आहे, तो एक भयानक हल्ला आहे. हे मी तुम्हाला याच्याकरता सांगितलं, की आता मी जे बोलले,
ते मी बोलतेय समजा ललित कला केंद्र असेल कुठल्या युनिव्हर्सिटीत, तर आज मी हे बोलू शकत नाही. आज मी बहुजन संघटक या चॅनलवरून हे बोलतेय, पण कदाचित हे पण बंद होईल. Facebookवर पण आता फक्त ब्राह्मणवादीच लोक बंद नाही करत आहेत आवाज. आता पुरोगामी चळवळीतले पण जे लोक स्वतःला खूपच पुरोगामी मानतात, तेही लोक आज ओबीसी समाजातून येणाऱ्या अभ्यासक, संशोधकांचे आवाज, त्यांच्या कृती, त्यांचे संघर्ष सगळे काही डिनाय करत चाललेले आहेत आणि ते बंद करायला बघतात आहेत. ही गोष्ट फार भयंकर आहे, कारण या देशामध्ये संपूर्णतः अगदी बुद्ध असेल, कबीर असेल, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील, फातिमा शेख असेल, अगदी डॉक्टर रखमाबाई असतील, तानीबाई बिर्जे असतील, या सर्वांनी जो आदर्श घालून दिला आपल्याला, हे सगळे बहुजन नायक नायिका आहेत. हे बहुजन नायक नायिका झाले नसते तर पुढे आपल्याला शाहू दिसतात, पुढे आपल्याला पेरियार दिसतात, आपल्याला आंबेडकर दिसतात. वेगवेगळ्या समाजातून आलेले हे सगळे लोक यांनी जी विचारधारा आणली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीवर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं, इतक्या देशांचा, ज्या घटनांचा अभ्यास केला आणि आज आपल्या हातात संविधान दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सर्वांना म्हणजे कबीराला आणि फुलेंना गुरु मानलं आणि शूद्रांना दास्यातून त्यांची मुक्ती व्हावी म्हणून शूद्रपूर्वी कोण होते असं लिहिलं आणि मुळामध्ये रिडल्स इन रामायण आणि महाभारत हे पुस्तक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी परशुरामावर लिहिलं. त्यांनी ब्राह्मणवादावर हल्ला केला. ब्राह्मणवादी पितृसत्ता जी आहे त्याचं सिद्धांतन करून त्यांनी पूर्णपणे पितृसत्तात्मक कसं आहे असं म्हणत, सर्व स्त्री पुरुष हो असं म्हणत, माणूस म्हणून आपल्याला उल्लेख करत मानवाधिकाराची भाषा केली आणि त्याच्या पुढचं पाऊल, खूप महत्वाचं पाऊल संविधानाच्या रूपाने आपल्या समोर आहे. ते बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलं. ते हातात दिल्यानंतर आपल्याजवळ आलेले जे घटनादत्त हक्क आहेत, त्या घटनादत्त हक्कामध्ये 19 जे कलम आहे, आपल्याला जे स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी गेल्या काही दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होते आणि त्याच्याबद्दल शासनाने, प्रशासनाने आणि पोलिसांनी अतिशय गंभीरपणे स्वतः गुन्हे केलेले आहेत. म्हणजे गुन्हेगार ते लोक नाहीत जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे करून म्हणजे आज अमृता फडणवीस यांना गावंसं वाटलं, नाचावंसं वाटलं, तर देवेंद्र फडणवीसांचे उद्गार आहेत, की अमृताला वाटतं तिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तिला जे वाटतं ते ती करू शकेल. तिने कुठलेही पोशाख घातले, ती कशीही नाचली तरी चालेल. पण जर हे ललित कला केंद्रात घडतं, तर देवेंद्र फडणवीस त्याच्याबद्दल एकदाही उच्चार करत नाहीत. ते म्हणत नाहीत, की अरे हे नाटक होतं, नाटक करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे आणि कारवाई कोणावर केली जाते, तर कारवाई तिथले जे मुख्य आहेत संचालक ललित कला केंद्राचे प्राध्यापक भोळे सर, त्या भोळे सरांवरती कारवाई केली जाते. भोळे सरांवर हल्ला केला जातो. त्यांना त्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला जातो. 6 विद्यार्थी आणि भोळे सर यांना अटक केली जाते आणि त्यांना त्यांचा मोबाईल पण घेऊन ठेवला जातो. आजही त्यांच्याजवळ मोबाईल आहे. म्हणजे पोलिसांनी ज्यांनी हल्ले केले, ते एबीव्हीपीची जी मुलं होती, त्यांनी हल्ले केले. त्यांना मोकळं सोडून दिलं. ज्यांनी हल्ले केले, ज्यांनी हिंसा केली, त्यांच्याबद्दल एकही गुन्हा दाखल केला नाही. म्हणजे वरून काय-काय आदेश असतील. आज आपल्या देशाचे एकीकडे गृहमंत्री असू दे, नाहीतर आपल्या राज्याचे गृहमंत्री असू दे, ह्या सर्वांनी आज कुठलेही पुरोगामी आवाज आहेत, ते दडपून टाकण्याचं हे जे षडयंत्र केलेलं आहे, त्याचा सर्वांनीच निषेध केला पाहिजे. सर्व स्तरातून तो निषेध होतोय. पण आज मुख्यतः मला म्हणजे काळजी अशी आहे, की सगळ्या विद्यापीठांमध्ये म्हणजे हेच हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीत रोहित वेमुलाच्या वेळेला झालं. हेच आपल्याला उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं दिसतं. हेच आपल्याला जामिया मिलियामध्ये झालेलं दिसतं. हेच आपल्याला जेएनयूमध्ये झालेलं दिसतं. हेच आपल्याला सीए, एनआरसी वगैरेच्या वेळेला आपल्याला असं दिसतं, की शाहीनबाग मधल्या स्त्रिया जेव्हा रस्त्यावर आल्या, तेव्हा त्यांचा आवाज दाबून टाकण्यात आला आणि त्यांना पूर्णपणे बाजूला करण्यात आलं. किसान आंदोलन इतकी वर्ष, 3 वर्ष सातत्याने चाललेलं आंदोलन दडपून टाकण्यात आलं आणि त्यांचे आवाज बंद करण्यात आले. आता ज्या कुस्तीगीर महिला होत्या, ज्या स्वतःच्या अन्यायाविरुद्ध लढत होत्या, त्यांना त्या ब्रजभूषण सिंगला मात्र त्यांनी पूर्णपणे अ, वेगवेगळ्या बॉडीजवर निवडून आणण्यासाठीचा प्रयत्न पण केला. जेव्हा खूप आवाज झाला तेव्हा तर त्याला थोडी माघार घ्यावी लागली एका ठिकाणी. पण बाकी सर्व ठिकाणी त्याला सेंट्रल विस्टाच्या उद्घाटनाच्या वेळेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना बोलवलं नाही. पण त्याला मात्र सन्मानाने बोलवण्यात आलं. हे जे काही घडतंय, हे घडतंय ह्या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यावर पट्ट्या ठेवून बघायच्या का? आज जे मूकनायक होते, ज्या मूकनायिका होत्या, त्या आता बोलायला लागल्या आहेत. त्या बोलत्या झालेल्या आहेत. "तू खुद को बदल, तू खुद को बदल, बदल तभी तो जमाना बदलेगा."
असं आजच्या पिढीला कळलेलं आहे. त्यांना आज वेगवेगळी माध्यम आहेत. त्या वेगवेगळ्या माध्यमांवर ते प्रकट होत आहेत आणि नाटक हे एक अतिशय सशक्त असं माध्यम आहे. ह्या माध्यमातल्या विविध गोष्टी शिकवणारे भोळे सर त्यांच्याबद्दल तर मी अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायला पाहिजे, की या ललित कला केंद्रामध्ये पहिलं नाटक जर त्यांनी केलं असेल, तर ते कुठलं होतं? तर विष्णुदास भावेंचं सीता स्वयंवर. म्हणजे विष्णुदास भावेंचं सीता स्वयंवर ते नाटक अतिशय सुंदर पद्धतीने रंगमंचावर ते मी पाहिलं होतं. ते करणारे हे प्राध्यापक अ, आणि त्यांनी अशा पद्धतीने वेगळा स्टेज आणणं, संपूर्णतः विविध भाषांमधली नाटकं भाषांतरित करून मुलांना शिकवणं, त्यांना प्रात्यक्षिक करायला लावणं, त्यांना प्रत्यक्ष नाटक उभं करायला सांगणं, अ, अ, त्यांचं वैशिष्ट्य आहे वेगवेगळ्या प्रकारचं नेपथ्य मुलांना शिकवणं. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज संपूर्णतः एक कलाविश्व जे पुणे विद्यापीठामध्ये घडत होतं. आपल्याकडे 2च संस्था खूप महत्त्वाच्या मानल्या जातात नाटक या क्षेत्रातल्या. आणि आपल्याला माहिती आहे मध्ये पण असे हल्ले झाले आणि मध्ये पण रामाची भूमिका करणाऱ्या माणसालाच डायरेक्टर म्हणून आणण्यात आलं होतं. मध्ये पण असे हल्ले झाले. आपल्याकडे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हा जो NSD आहे दिल्लीमध्ये आणि ललित कला केंद्र. बाकीच्याही सगळ्या अनेक ठिकाणी नाटकाचे एक विभाग आहेत आणि ते शिकवलं जातं. पण हे 2 विभाग अतिशय महत्त्वाचे मानले जातात. याच्याकरता ही 2 विद्यापीठं स्वतंत्रपणे मानली जातात. म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भाग ललित कला केंद्र असेल, तरी ललित कला केंद्राची आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती आहे. जशी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. इथे शिकवणारे जे दिग्गज आहेत त्यांची नावं पाहिली तरी आपण एक थरारून जातो, की इतकी मोठी मंडळी. म्हणजे सतीश आळेकर असतील, डॉक्टर जब्बार पटेल असतील, इथे शिकवायला येत होते म्हणजे विजय तेंडुलकर, इथे श्रीराम लागू शिकवायला येत होते. इथे अ, सत्यदेव दुबे शिकवायला येत होते. अशी अनेक मंडळी येऊन गेली. जयंत पवार आता आपल्यामध्ये नाहीयेत. जयंत पवार शिकवायला येत होते. खूप महेश एलकुंचवारांची नाटकं मुलांनी केली. महेश एलकुंचवार शिकवायला येत होते. अशी अनेक वेगवेगळे रंगकर्मी इथे आलेले आहेत. मग अगदी तुम्हाला माहिती आहे, की वामन केंद्रे असू दे, नाहीतर अ, हे जे विविध वेगवेगळे मोठे-मोठे आज अभिनेते झाले आहेत, ते पण इथे येतात. ब ब म म नाटककार लिहिणारे नाटककारही आणि दिग्दर्शक तिथे येतात. अशा पद्धतीने आपल्याला दिसतं, की म्हणजे प्रेमानंद गजवींची पण नाटकं झालेली आहेत. प्रेमानंद गजवी पण तिथे आलेले आहेत. मुलांसाठी एक मोठं असं अ, अं, विद्यापीठ ज्याला मी आपण न्यायालयाला न्यायपीठ वगैरे म्हणतो. एक असं स्वतंत्रपणे विद्यापीठामधलं कलेचं, संगीताचं, परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजे अ, अ, ह्या ज्या संपूर्णतः अ, वेगवेगळ्या मंचावर सादर करण्याच्या ज्या कला आहेत, मग नृत्य असेल, नाटक असेल किंवा प्रहसन असतील किंवा कीर्तन असेल, भारुड असेल, अशा विविध लोककला आणि लोकमाध्यमांच्याही संदर्भामध्ये प्रशिक्षण देणारं असं हे एक अतिशय अ, आगळं-वेगळं कलात्मक सौंदर्य जपणारं आपल्या देशातलं एक वेगळं विश्व असणारं देशातलं एक वेगळं विश्व असणारं असं स्वतंत्र विद्यापीठामधलं विद्यापीठ असं ते आहे. विद्यालय नाही, विद्यापीठामधलं विद्यापीठ ते आहे. आणि ते त्यांनी तोडून-मोडून टाकलं. त्यांनी त्यांनी तिथलं पूर्ण वस्तूंचं नुकसान केलं. अरे, हे कधी शिकवलं गेलं? म्हणजे अ, रा अ, रामाच्या पायाशी बसलेल्या हनुमानाने रावणाचं सगळं वैभव जाळायचं असेल, तर लंका पूर्ण जाळली पाहिजे. अशा अशा अर्थाने रामायण शिकवलं जातं का? म्हणजे तुमचा ज्याला कोणाला कोणीतरी तुम्हाला म्हणून टाकलं, की हा तुमचा शत्रू आहे. तर तो शत्रू आहे, तर तुम्ही त्याचं संपूर्ण घर उद्ध्वस्त करून टाका. असं लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या काळात, संविधानाच्या काळामध्ये अशा पद्धतीने काम करणं, ही किती भयंकर गोष्ट आहे. म्हणजे हे अ, आदेश मानायचे आणि ते आदेश एक सामूहिक हिप्नोटिझम म्हणजे सामूहिक संमोहन करून अ, त्यांना बजरंग दल किंवा त्यांना असे हनुमान तयार करणं ही जी गोष्ट सुरू आहे, ती भयंकर आहे. बरं याच्यात तुमच्या लक्षात असं येईल आता कालची पण जी घटना घडली त्याच्यावर आता मी येते. ही जी हे जे लोकं आहेत याच्यामध्ये खूप मोठा समूह ओबीसी आहे, ओबीसी असं म्हटलं जातं. पण आता आपल्याला त्याची पण जनगणना करावी लागेल. तिथे आपल्याला असं लक्षात येतं, की संपूर्णतः ए मधल्या सूत्रधार कोण असतं? सूत्रधार हे उच्चवर्णीय असतात. आदेश कोणाला दिले जातात? आदेश आदिवासी, दलित, भटके विमुक्त, ओबीसी यांना दिले जातात.
ज्यांची पोटं भरलेली नाही, ज्यांना आता ₹100 ची गरज आहे, त्या ₹100 मध्ये एखादा बोळा फेकायला, एखादा दगड फेकायला एखादा माणूस तयार होतो. अशी त्याची भूक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये वापरली जाते. खरं तर त्या त्या मुलाच्या हातातही ढोलकी असेल, तर त्याला ढोलकी इथे वाजायला शिकता येऊ शकतं. त्याला नृत्य करता येऊ शकतं, त्याला नाटक करता येऊ शकतं. असं सगळं होऊ शकतं, पण ते झालेलं नाहीये. या याच्यासारखी भयंकर निराशाजनक गोष्ट कुठली असेल? म्हणजे जो मुलगा त्याच विद्यापीठामध्ये शिकायला येऊन एक उत्तम नट, एक उत्तम अभिनेता होऊ शकतो आणि जी मुलगी अशा पद्धतीने आरोप करते आणि खोटं नाटक सांगते, की माझ्यावर अत्याचार झालाय वगैरे, वगैरे. तर ती मग काय म्हणायचं याला म्हणजे, की माझ्यावर अन्याय अत्याचार झाला असं म्हणणारं मग तिने कधी झाला, कोणी केला, काय केला याच्या संदर्भामधली कुठली छानबीन होत नाही आणि अशा पद्धतीने मुलींना वापरलं जातं. मग खऱ्या शूर्पणखेवर जेव्हा खरंच नाक कापले होते आणि अन्याय झाला होता, त्याच्याबद्दल तर दाद न देता त्या शूर्पणखेला पूर्णपणे सजा करण्यात आली आणि तिला वाईट ठरवण्यात आलं. मग ही जी मुलगी होती तिने जे खोटानाटा आरोप केला तरी सुद्धा तिच्या संदर्भामध्ये कुठलीच चौकशी पोलिसांनी कशी केली नाही. जर तिच्यावर अन्याय झाला होता, तर तिने तिच्याबद्दल चौकशी करून तिला तिचं खोटं बोलतेय, काय होतंय, तर मग बाकीच्या या लोकांना लक्ष्मणासारखं सोडून द्यायला पाहिजे होतं निर्दोष. रामासारखं सोडून द्यायला पाहिजे होतं. मग असं का नाही घडलं? मुळामध्ये हे वैचारिक आणि पातळीवर, बौद्धिक पातळीवर हे काहीही चालत नाहीये. आपण कुठलेही युक्तिवाद केले तरी ते पटत नाहीये. आपण कितीही पद्धतीने समजावून सांगायचा प्रयत्न केला, विश्लेषण केलं तर ते पटत नाहीये. याचं कारण संयम सुटलेला आहे. आता कुणालाही पेशन्स नाहीये. हे पेशन्स अजिबात राहिलेलं नाहीये एकमेकांबद्दल जगण्याचं. आणि मग एकमेकांबद्दल सहानुभूती नाही, एकमेकांच्या सोबत जगायचं नाही, एकमेकांच्या बद्दल प्रेम नाही, स्नेह नाही, एकमेकांबद्दल आदर नाही आणि मग एकमेकांबद्दल केवळ दुश्मनी. म्हणजे आजकाल तर असं झालेलं आहे, की अ, अगदी म्हणजे जे लोकं प्रगतीशील विचारांचे आहेत, जे पुरोगामी आहेत, ते सुद्धा अ, आपल्याकडे झालेल्या चुकाकडे एका विशिष्ट चष्म्यातून बघायचं आणि मग तो विशिष्ट चष्म्यातून बघून त्या संपूर्णपणे ज्या व्यक्ती आपल्याला विचारतायत प्रश्न, त्यांना पूर्णपणे विरोधक ठरवत, की हे ओबीसी असेच असतात, हे विरोध करतात. अशा पद्धतीने जी भाषा आज चाललेली आहे, ती भाषा मला वाटतं खूप डेंजरस आहे. ती ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधातली भाषा आहे. आता काही दिवसांपूर्वी एका नॅरेटिव्ह बद्दल मी बोलले होते, की राजमाता जिजाऊ ते विद्याबाळ असं केलं. आता साहित्य संमेलनामध्ये एक नॅरेटिव्ह झालं. कुठलं नॅरेटिव्ह? तर महात्मा फुले ते रवींद्र शोभणे. खूप आम्ही असंख्य लोकांनी लिहिलं, पण ही ही कुठली मजल, ही काय स्वतःला ही ह्या संपूर्ण प्रस्थापित मराठी साहित्य संमेलनामध्ये रवींद्र शोभणे त्यांच्या त्यांच्या परीचे लेखक असतील, महत्वाचे असतील, ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील. पण ही मजल इथपर्यंत जावी, जर जसं व्हाया सावित्री ते अ, अ, तुम जनाक्का शिंदे असं म्हणत आणि साऱ्या जणी असं म्हणत आणि राजमाता जिजाऊ ते विद्याबाळ असं करत राजमाता जिजाऊच्या जयंतीच्या दिवशीच ती जयंती करायची. हे सगळे जे आहेत हे नवीन नॅरेटिव्हज बनवायला लागलेले आहेत. नवीन नॅरेटिव्हज का बनवायला लागले? तर ही एक मोठी लाट आलेली आहे. ही लाट एका संपूर्ण ब्राह्मणवादी, हिंदुत्ववादी, धर्मांध शक्तीची लाट आहे. त्यांना आता नवीन समीकरणं हवी आहेत. त्यांना दिसतंय इतिहासामध्ये, की त्यांना हे दिसतंय, की ज्या जातींना आपण शूद्र म्हटलं होतं, मग ते बुद्ध एका शेतकरी राजाचा मुलगा असेल किंवा कबीर एका विणकराचा मुलगा असेल, संत रविदास एका चांभार घरातून आलेले असतील किंवा मीरा एखाद्या राजपूत घराण्यातून आलेली असेल आणि ते सगळं सोडून देऊन ते अ, चळवळीत, संत चळवळीत, त्या काळच्या त्या चळवळीत आलेले असतील किंवा आपण बघू की जनाबाई आहे, नामदेव आहे, हे सगळे जण तुकाराम आहे, हे सगळे जण एका बहुजन समाजाचा भाग आहे. सोयरा आहे, कानोपात्रा आहे, चोखा मळमेळा आहे. हे सगळे एका संपूर्ण असा समाज आहे जो एक ज्याला शूद्र म्हटलं गेलं 82% समाज आहे आणि त्या 82% समाजामध्ये जे लोकं आपलं राजघराणं सोडून पण या समाजाशी समरस होऊ बघतात आहेत. समरसतावाद नाही म्हणत, रममाण होणं, समरस होणं किंवा संवाद करू इच्छित आहेत, त्यांच्यासोबत समन्वय साधू इच्छितात आहेत. अशी जी माणसं आहेत, मीरेसारखी, ती पण बाहेर पडलेली आहेत.
आता हा जो काळ आहे, हा काळ लोटून गेलेला आहे. पण ह्या काळामध्ये हे असं का घडलं असेल याचा छोटासा विचार करण्यासारखा आहे, की त्या काळामध्ये त्यांनी जेव्हा मिरेनी गिरीधर गोपाल काढला बाहेर, हं. मग किंवा आपण बघतो, की त्यावेळेला शीख धर्माची स्थापना झाली आणि तेव्हा शीख धर्मामध्ये जे गुरु झालेत, गुरु गोविंद सिंग पासून ते गुरु नानक पर्यंतचे सगळे गुरु असतील. संत चळवळीमध्ये आपण बघतो, की आपल्याला एक पूर्ण महानुभाव पंथाची चळवळ सुरू झालेली दिसते. आपल्याला अक्का महादेवीची, नंतर बसवण्णाची चळवळ सुरू झालेली दिसते. आपल्याला पूर्णपणे लिंगायत पंथ सुरू झालेला दिसतोय आणि त्याच वेळेला पूर्णपणे जेव्हा 12व्या शतकानंतर 12व्या शतकाच्या सुमाराला आपल्याला अगदी ज्ञानेश्वरांपासून ते अगदी शेवटी नामदेवापर्यंत, तुकारामापर्यंत, तुकारामाचं शिष्यत्व बहिणाई घेते. बहिणाई म्हणजे अ, अ, एक ब्राह्मण स्त्री होती जी अ, जिला खूप घरी त्रास दिला जायचा सासूरवास तिथं म्हणजे पारिवारिक हिंसेची ती बळी होती. अशी जी आहे त्या बहिणाईनी ती शरण जाते आणि तुकारामाची शिष्या होते. असा जो संपूर्णतः अ, आपल्याला संत चळवळीचा भाग दिसतो. त्या संत चळवळीमध्ये आपल्याला कुठे दिसतो राम? कसं काय विसरले हे पंढरपूरची वारी करणारे सगळे लोकं? अचानकपणे जय श्रीराम कसे लिहायला लागले? आता मी बघत होते खाली आमच्याकडे राधे, राधे म्हणणारे लोकं परवापासून जय श्रीराम म्हणायला लागले. माझ्याकडे काम करणारी जी बाई आहे ती मला म्हणाली, "मला लिफ्टमध्ये थांबवण्यात आलं आणि मला म्हटलं गेलं, आता तू जय श्रीराम म्हण. आता रोज जय श्रीराम म्हणायचं बरं का." तर आता नमस्काराच्या जागेवर हे सगळ्या ह्याच्यामध्ये जय जय श्रीराम कसं आलं? का बरं आलं असेल? आपण जय भीम म्हणतो, जय ज्योती म्हणतो, जय सावित्री म्हणतो. हे सगळे आपण म्हणायला लागलो. आपण आपले एक वेगवेगळे महानायक, नायिका बाहेर काढायला लागलो. आपल्याला जे प्रेरणादायी आहेत ते सांगायला लागलो. आपण 33 कोटी देव मानत नाही आहोत. आपण हे अशा प्रकारचे अ, मिथक मानत नाही आहोत. आपण पुराण कथा मानत नाही आहोत. तर आपण बुद्धीला पटेल अशा पद्धतीच्या ज्या होऊन गेलेल्या व्यक्ती आहेत, ज्यांचे लिखित इतिहास आहेत, ते कथा नाहीयेत. त्या लिखित रूपामध्ये आपल्या जवळ आहे. शिलालेखांच्या रूपात आहे. लेण्यांच्या रूपात आहे. एक वेगवेगळे शिल्प आहेत त्या त्या रूपात आहेत किंवा मौखिक रूपामध्ये सुद्धा कथा नसून त्यांचा जन्म कधी झाला, हे हे सगळं जे अस्तित्वात आहे आणि कुणाच्या तरी याच्यावर त्याचं रूपक आणि हे करून प्रतिमा करून बुद्धाच्या चेहऱ्यावर दुसरा चेहरा चिकटवला, असे नॅरेटिव्हज नाहीयेत. हे खरे-खरे जे नॅरेटिव्हज आहेत, जे आपल्या समोर घडले आहेत 19व्या शतकामध्ये सावित्रीबाई फुले झाली आहे, महात्मा ज्योतिराव फुले झाले आहेत, फातिमा शेख झाले. त्या सगळ्यांना नष्ट करायचं असेल, तर आपल्याला एक प्रतीक काढावं लागेल आणि ते प्रतीक काढण्याचं काम ह्यांनी केलं. याच्यामध्ये खूप मजेदार गोष्ट अशी की अ, याच्याकरता रामावर प्रेम करणारे असंख्य लोकं असतील. मग गोडसेचा राम आणि गांधींचा राम हा दोन्ही एकच आहे. तर मग त्या संदर्भामध्ये आपल्याला राम आता आपल्याला नको असेल, तर आपल्याला तो का नको? आणि जर तो हवा असेल, तर का हवा? एवढी तरी चर्चा करण्याचं स्वातंत्र्य हवं. तर ते सुद्धा स्वातंत्र्य नाही, की म्हणजे गांधींच्या रामामध्ये वेगळेपण होतं, हे सांगणं एकीकडे असलं, तरी सुद्धा धार्मिक आधारावर केलेल्या कुठल्याही गोष्टी ह्या धर्माच्या अंतर्गत कराव्या लागतील. आपल्याला जर त्याला छेद द्यायचा असेल, तर आपल्याला हे सगळे धर्म, देव-देवता ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत, त्यांनाच आपल्याला बाजूला ठेवावं लागेल आणि आपल्याला संविधान, देश, अ, न नवीन राष्ट्रनिर्मिती याच्या संदर्भामध्ये माणूस म्हणून आणि मानवता धर्म आणि आपल्याला संविधानाने दिलेली मूल्य, समता, समानता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, मैत्र आणि लोकशाही ही मूल्य आपल्याला सांभाळावी लागतील. एवढंच नव्हे तर त्याचा आपल्याला अवलंब करावा लागेल स्वतःला, असं आपण आपल्या उद्देशिकेमध्ये म्हणतो. तर त्या संविधानाला धोका निर्माण करण्यासाठी हे देव आणि हे त्यांचे नायक-नायिका त्यांनी काढायला सुरुवात केली. आणि जेव्हा त्यांचे नायक-नायिका ते एस्टॅब्लिश करतील, तेव्हा त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची तुमच्या लक्षात आली का एक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ते उच्च जातीमध्ये जन्माला आलेले असतील, ते नायक-नायिका ते काढतायत. म्हणजे उदाहरणार्थ राजमाता जिजाऊ या कुणबी मराठा रयतांचा राजा असणाऱ्या शिवाजीच्या आई आहेत आणि खूप दैदिप्यमान अशी तेजस्वी स्त्री आहे आणि ज्या स्त्रीनी स्वतः अ, म आपल्या शिवाजीला सांभाळलं, एकटीने सांभाळलं, मोठं केलं, स्वराज्याचं स्वप्न दाखवलं, मावळ्यांशी मैत्री कशी करायची शिकवलं, पूर्ण वेगवेगळे गड, किल्ले असे पार करत असताना पॅम्परिंग आणि पॅट्रनायझिंग असा टोन ठेवला नाही.
एक पालकांचा जसा असतो प्रोटेक्टिव्ह राहिला नाही. सगळे खाचखळगे आणि सगळं हे करत एक अतिशय शूरवीर अशा राजाला बनवणं आणि असं स्वप्न देणं आणि त्याच्या अपरोक्ष प्रत्यक्ष इव्हन शहाजी जेव्हा नव्हते आणि ते निजामशाही आणि आदिलशाहीत नंतर होते नोकरीला, त्यांच्या अपरोक्ष पण पूर्ण राज्य सांभाळणं अशी मोठी कर्तबगार राजमाता जिजाऊ, जिला लोकांनी राजमाता म्हटलं, अशा जिजाऊचा एकूण इतक्या वर्षांचा काळ आहे तो पूर्णपणे मिटवून टाकून कुठल्यातरी एखाद्या उच्चवर्णीय याच्यामध्ये जन्मलेल्या चांगलं काम केलंय, लोकांचं सेवाभावी काम केलेलं आहे. संघर्ष काही खूप वाट्याला आले नाहीत, काही पारिवारिक संघर्ष वाट्याला आले असतील एवढेच. पण अशा नायिकांना बाहेर काढायचं, ज्यांनी कधीच कुठलंच काम केलं नाही, जो कधीही अ, म फक्त लेखन करत राहिलेला माणूस आहे आणि तो अ, अ, त्यांनी फुलेंसारखा संघर्ष केला नाही, पूर्णपणे प्रतिगामी शक्तींना विरोध केलेला नाही. ज्यांनी स्वतःच्या लिखाणामधून सुद्धा एकदाही सातत्याने ज्यांनी तडजोडच केली, एकदा सुद्धा विद्रोहाचे स्वर उमटवलेले नाहीत. अशा लेखकाला महात्मा फुलेंच्या बरोबर नेऊन सोडायचं. हे जे सगळं चाललंय याला म्हणतात नॅरेटिव्ह बदलणं. म्हणजे पूर्वी जे काही होतं, जे काही खरंच खरंच अस्तित्वात होतं, वास्तवात होतं, ते वास्तवातलं बदलून टाकून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विशेषतः उच्चवर्णीय सवर्ण लोकांमधून नायक-नायिका होते हे तयार करणं आणि सांगणं हे सुरू झालेलं आहे. तर त्याच्यामधलीच ही जी घटना आहे, की आता तुमची विद्यापीठामध्येही तुम्ही दुसरं काहीच शिकवू शकत नाही. आता तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. आता आम्ही तुम्हाला तोडून फोडून टाकू. आता ते सगळे तोडण्याची भाषा करतात आहे. मी जेव्हा नर्मदा बचाव आंदोलनाचे संयोजक होते, तेव्हा मी एक गाणं लिहिलं होतं. आमच्याकडे दरवेळेला पोलीस यायचे आणि आमचं सगळं स्टेज तोडून टाकायचे, माईक तोडून टाकायचे. आम्हाला घाणेरडं पाणी टँकरमधून आणायचे, ते प्यायला द्यायचे. आम्ही आम्ही जाऊन त्यांना तेच पाणी प्यायला लावायचं होतं. ते पोलीस प्यायचे नाही. आम्ही म्हणायचो, की "हा टँकर उचलून न्या." असे सगळे जे दिवस होते, त्याच्यामध्ये मी एक गीत लिहिलं होतं. तोड ने दो और क्या-क्या तोडेगी. तोड-फोड वाली शासन देश को क्या जोडेगी. हे लक्षात ठेवा, की ते तोडतील, 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 फोडतील. पण हे शासन देशाला जोडणार नाही. हे देशाला जोडणारं शासन नाहीये. फुले आंबेडकरवाद हा संयुक्तपणे गांधीवाद, मार्क्सवाद संयुक्तपणे हा एकमेकांना जोडणारा आहे. म्हणजे गांधी हे अहिंसा आणि शांतीचं आणि या देशामधल्या सलोख्याचं प्रतीक मानलं जातं. मार्क्स हा कामगारांच्या लढ्याचं, कामगारांच्या संघर्षाचं प्रतीक मानलं जातं. आज देशामध्ये ज्या पद्धतीची भूक पेटलेली आहे, ज्या पद्धतीने उपासमार चालली आहे, ज्या पद्धतीने रोजगार हिसकावले गेलेले आहेत, ज्या पद्धतीने पूर्णपणे बँका शिफ्ट केल्या गेलेल्या आहेत, ज्या पद्धतीने आपलं सगळं वित्त संपवण्याचा आणि लोकांनी जे काही बचत केली होती, त्या बचतीलाही हात लावून लोकांच्या जगण्यालाच त्यांनी आज संपूर्ण निराधार करायचं ठरवलंय आणि कंपन्यांच्या मालकांना त्यांनी अभय दिलेलं आहे. आणि म्हणजे आपण कधी आकडेही ऐकले नव्हते. म्हणजे 25,000 कोटी रुपये त्यांचे कर्ज माफ करून त्यांना पुन्हा परदेशामध्ये जाण्याची सूट देऊन हा देश पूर्ण विकत दिला आहे. त्यांनी विमानतळ, रेल्वे स्टेशन्स, खाण उद्योग, सगळी जंगलं, जमीन, समुद्र, नद्या हे सगळे काबीज करायला दिले आहेत. एकूणच कंपनी सरकार फक्त ईस्ट इंडिया कंपनी नाही, तर एकूणच असं कंपनी सरकार आता आपल्यावर आणलेलं आहे, की जे आपल्याला शिकवायलाही तयार नाही. ते आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य पण देणार नाहीये. मग याच्या विरोधामध्ये बोलणारे जे लोक आहेत, ते निर्भय बनो आंदोलन सारखे जे लोक आहेत, माझ्यासारखे जे लोक आहेत, ते या आंदोलनामध्ये पूर्वीपासून आहेत. जिथे अशा प्रकारचं दमन होतंय, त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याने बोलणं, लोकांना लक्षात आणून देणं, प्रबोधन करणं आणि विशेषतः ललित कला केंद्राची जी घटना घडली होती, त्या ललित कला केंद्राच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्भय बनो आंदोलनाने ही जी सभा पुण्यामध्ये ठरवली, या सभेमध्ये निर्भय बनो आंदोलनाचे जे संस्थापक आहेत निखिल वागळे, नंतर असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे दोघं जण गेल्या पूर्ण वर्षभरामध्ये निर्भय बनो आंदोलनाच्या वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर सभा घेत फिरतायत. आता ॲडव्होकेट असीम सरोदे हे ललित कला केंद्राच्याही संदर्भामध्ये ज्यावेळेला हे झालं त्यावेळेला ॲडव्होकेट रमा सरोदे आणि असीम सरोदे आणि ॲडव्होकेट अजिंक्य भोसले यांनी आपल्याला दिसतं की तिथे ताबडतोबीने हालचाल केली.
आज भोळे सर आणि ते 6 विद्यार्थी जरी बेलवर सुटले असतील, तरी त्यांना आता कोर्टात जावं लागेल, लढावं लागेल. आपण निषेध तर व्यक्त केलेलाच आहे. पण अशा सगळ्या वेळेला आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देणारी ही संस्था बंद पडू नये. त्यांना त्यांची रोजी मिळावी आणि कुठल्याही प्राध्यापकाची नोकरी उगाचच खोटं-नाटे आरोप करत जाऊ नये. त्यांना त्यांना त्याचं पूर्ण संरक्षण मिळावं. पूर्णतः हल्लेखोरांची चौकशी व्हावी. हल्लेखोरांवर अ, म दा दा को केसेस दाखल व्हाव्यात आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही, असे जे 6 विद्यार्थी आहेत, ज्यांचं नाहक पुढचं भविष्य खराब होईल, अशांवरच्या सगळ्या केसेस काढून घेतल्या जाव्यात. भोळे सरांवरच्या केसेस काढल्या जाव्यात. अशा पद्धतीच्या मागण्या करत आपण पुढे आलेलो आहोत. निर्भय बनव आंदोलनाचे निखिल वागळे, असीम सरवदे, विश्वंभर चौधरी आणि त्यांच्यासोबत असणारे बाकीचे अन्य सहकारी हे सगळे त्या दिवशी बोलणार होते काल, परवा आणि ती जी सभा होणार होती, ती सभा उधळून लावण्यात आली. पोलिसांना रीतसरपणे पत्रकं देण्यात आले होते. आपल्याला खूप महत्त्वाची एक गोष्ट जी आहे, की ज्यावेळेला त्यांची गाडी निघाली तेव्हा शाई फेकण्यात आली, दगडं फेकण्यात आली, हल्लेखोरांनी अंडी फेकली. निखिल वागळेंना खुनाच्या धमक्या दिल्यासारखं म्हणजे जीवानिशीच मारून टाकू अशा पद्धतीने जे चाललं होतं आणि त्याच्या आधीचं एक नाट्य घडलं, की पोलिसांनी यांना 4 तास अडवून ठेवलं होतं आणि सभेपर्यंत पोहोचू दिलं नव्हतं. जेव्हा त्यांच्या गाडीवर पण ज्यावेळेला हमला झाला त्यावेळेला खरं तर भक्ती कुंभार नावाची जी मुलगी आहे ती खूप धावत सुटली आणि तिने संपूर्णतः संरक्षण दिलं आणि अ, अ, अशा काही मुली तिथे होत्या. पण भक्तीने जे काल म्हणजे काल अक्षरशः असं म्हणू आपण, की अ, असामान्य असं धैर्य दाखवलं. तर भक्ती कुंभार हिचं मी आपल्या बहुजन संघटक वरून अभिनंदन करते, तिचं कौतुक करते आणि अशा मुली आज ज्या आजच्या काळातल्या ज्या बहुजन निर्भय स्त्रिया आहेत, ओबीसी स्त्रिया आहेत, त्यांच्या नामावलीमध्ये भक्ती कुंभारचं नाव सामील होतं. मला वारंवार ओबीसी हा शब्द आता वापरावा लागतोय, कारण अनेकांना माहितीच नाहीये, की मग काय होतं आंबेडकरवादी आणि दलित म्हटलं, की या दलित ह्याच्यातून येतायत असं सिद्ध होतं. पण फुलेवादी म्हटल्यानंतर फुले आंबेडकरवादी आहेत, पण त्या ओबीसी आहेत असं म्हटलं नाही जात. आणि आता एरवी मी लता प्रतिभा मधुकर लावते. मी जात कधी लावली नाही. मी कधी जातीचं सर्टिफिकेट वापरलं नाही. पण मला आता ही सांगण्याची याच्याकरता गरज पडते, की मी ज्या समाजातून येते, त्यातल्या सर्वांना माझ्यासारखं शिक्षण आणि हे सगळं घेण्याची संधी उपलब्ध झाली नाही. माझा समाज, माझी जात मी ज्या जातीत जन्माला आले बाराई नावाच्या, तिला मागासच ठेवलं गेलेलं आहे. तिच्यामधले कितीतरी तरुण-तरुणी आजही फक्त पानाचा व्यवसाय करतात किंवा मग शेतीचा व्यवसाय करतात आणि अजूनही जी मंडळी खूप गावामध्ये राहतात आहे आतमध्ये, त्यांच्यावर रोजगार हमीची कामं करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आणि मी जेव्हा शेतकरी आत्महत्यांचा हे केला प्रकल्प, की मग का होतात आहे, त्यावेळेला मी शेतकरी आत्महत्या झालेल्या घरामध्ये त्या स्त्रियांपाशी पोहोचले, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली, की याच्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या करणाऱ्यांमधलं प्रमाण हे ओबीसी जातींमधलं आणि त्याच्यातही कुणबी जातीतल्या पुरुषांचं प्रमाण हे आत्महत्या करण्यामध्ये आहे. तर हे जे सगळे प्रश्न आहेत, हे आज ओबीसींनी मंडल आयोग आल्यानंतर ज्या पद्धतीने चळवळ उभी केली आहे आज, त्या चळवळीचं हे यश आहे, की किमान आज त्याच्याबद्दलचे आवाज उठवले जातात आहे. अन्यथा हे आवाजही उठवले गेले नसते आणि आज ओबीसींच्या अ, म ज्या मागण्या आहेत, पूर्ण जातीय जनगणना करत त्याच्याबद्दल ओबीसींना 27% नाही तर 69% आरक्षण मिळण्याची खरं तर गरज आहे. अशा पद्धतीने त्यांच्या रोजी-रोटी, उपजीविकेच्या त्यांचे उद्योग जे आहेत, त्या उद्योगांमध्ये जे उद्योग अगदी फोर्ड सारखे किंवा असे अ, अ, बाटासारखे, टाटासारखे असे जे उद्योग आहेत म्हणजे मीठ सुद्धा टाटा तयार करतात, तर आगरी का नाही तयार करत? त्यांचे का नाही उद्योग उभे राहत? अशा पद्धतीचे प्रश्न विचारत आज ओबीसी चळवळ अतिशय सकसपणे आणि समर्थपणे आपली उभी आहे. तर अशा याच्यातून येणारे असंख्य कार्यकर्ते हे ओबीसी कार्यकर्ते सुद्धा दलित कार्यकर्त्यांसोबतच फुले आंबेडकरी विचारांनी प्रबोधन करत निर्भय बनो आंदोलनामध्ये आहेत. निर्भय बनो आंदोलनाची ज्यावेळेला स्थापना झाली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला अ, शिवसेनेच्या विरोधामध्ये त्यावेळेला बाळा ठाकरेंनी जेव्हा जी वक्तव्य केली होती आणि पूर्णतः हाच प्रश्न होता, की आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? त्यावेळेला जेव्हा ही निदर्शनं झाली होती, त्या निदर्शनांमध्ये सुद्धा मी सामील झाले होते किंवा अ, अ, क
आणि दोनदा मी निर्भय बनव आंदोलनासाठी तुरुंगात पण गेले आहेत. एकदा तर 3 दिवस मला तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्षात घेण्यासारखं आहे, की ओबीसी स्त्रिया आणि पुरुष हे सातत्याने आपली जात सांगत नाहीयेत. म्हणून ते चळवळीमध्ये नगण्य आणि असे दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. आज असीम सरोदे असतील, विश्वंभर चौधरी असतील, हे पण अ, अ, ह्या ब्राह्मण जातीतून आलेले नाहीत. ते निखिल वागळेंच्या सोबतीने आहेत. तर असा पूर्ण कितीतरी मोठा अब्राह्मणी किंवा ब्राह्मणेतर समाज जो आहे, जो आज फुले आंबेडकरी विचारांनी प्रेरित आहे, शाहूंच्या विचारांनी प्रेरित आहे, पेरियार यांच्या विचारांनी प्रेरित आहे, गांधी आणि मार्क्सच्या विचारांनी प्रेरित आहे. आणि तो समाज आज अ, या देशामधलं हिंदुत्व हे अ, कुठलं हिंदुत्व आहे आणि असं जे हिंदुत्व आणि धर्मांधतावाद आहे त्याला विरोध करण्यासाठी आपण एकत्र येऊया, असं म्हणणारे जे निर्भीड लोक आहेत, त्या निर्भीड लोकांवर काल जो हल्ला झाला परवा, त्याचा मी ह्या कार्यक्रमामध्ये निषेध करते. आणि ह्या कार्यक्रमामध्ये निषेध करत असताना मी निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि त्यांचा संपूर्ण गट आणि पूर्ण भक्ती कुंभारनी जे काम केलंय ते, या सर्वांना सांगते, की आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. आम्ही याच्याकरता सोबत आहोत, की ही लढाई अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आहे. जे लोकं रस्त्यावर उतरून हा जो संघर्ष करतात आहे, आपले मतभेद असू शकतात. आपण विचार-विमर्श करू शकतो, आपण चर्चा करू शकतो. आपण चर्चा करून एकमेकांना वाद करू शकतो. पण अशा पद्धतीने हल्ले करणं, हिंसा करणं, दगडं फेकणं, अंडी फेकणं, कारवर म्हणजे शाई फेकणं, कार थांबवणं, तोडफोड करणं, कारची काच फोडणं, हे जे सगळे प्रकार आहे किंवा ललित कला केंद्रामध्ये घुसून विद्यापीठाची एवढी मोठी संपूर्णतः सार्वजनिक संपत्ती नासधूस करणं, हे सगळं आपल्या विचारात बसत नाही. आपण सर्व एकत्र आहोत आणि म्हणूनच अतिशय आक्रमकपणे जरी बोललो, तरी बोलतो आहोत. प्रश्न विचारतो आहोत आणि समोरच्याला पण प्रश्न विचारण्याची संधी देतोय. दुसऱ्यांचं स्वातंत्र्य नाकारत नाहीये. म्हणून मला असं वाटतं, की निर्भय बनव आंदोलनाने पुन्हा एकदा गेली 30 वर्ष चाललेली ही जी लढाई आहे निर्भयतेची, की निर्भयपणे आम्ही प्रश्न विचारू. मग सगळ्यांनाच माहिती आहे, की कधी निर्भयपणे बोलणाऱ्याचं पानसरे होऊ शकतात, कधी कलबुर्गी होऊ शकतं, गौरी लंकेश होऊ शकतं, दाभोळकर होऊ शकतात. पण एक मोठं कॅम्पेन पण आपण चालवलं होतं, मी दाभोळकर. तर आज आपल्याला हे म्हणायची वेळ आलेली आहे आणि आज आपण कुस्तीवीर साक्षी असेल, विनेश फोगट असतील, त्यांच्याही बाजूने आपण उभे राहिलो. आज रितू सिंगला दिल्ली युनिव्हर्सिटीमधून काढून इतके दिवस झाले आणि ती सातत्याने पुन्हा जाते. तिला पकडलं जातं, ती पुन्हा जाते आणि पुन्हा ती तिची लढाई लढते आणि पुन्हा रणांगणात उतरते. लक्ष्मण यादवला दिल्ली युनिव्हर्सिटीमधून काढण्यात आलं. तर असं जे म्हणणं आहे, की दलित ओबीसी कुठे एकत्र आहेत आणि ओबीसी काहीच करत नाहीये. तर लक्ष्मण यादवला का काढण्यात आलं? लक्ष्मण यादव फुले आंबेडकरांचे विचार पेरतायत म्हणून. रितू सिंगला का काढण्यात आलं? त्यांच्या पूर्ण त्यांच्या कामाशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांनी आपलं काम अतिशय इमानदारीने निभावलं. ते प्राध्यापक म्हणूनची भूमिका आणि विद्यार्थ्यांमध्ये दोघंही जण अतिशय लोकप्रिय आहेत. पण दिल्ली विद्यापीठातून असं काढणं आणि दिल्ली विद्यापीठाच्या बाहेर इव्हन जंतर-मंतरला झालेली ही सगळी निदर्शनं, रितू सिंग, ते लक्ष्मण यादव आणि आता शेखर आझाद रावण हे उतरलेले आहेत त्याच्यामध्ये आणि एकूण 35-40 हजार जणांचा मॉब दिल्ली युनिव्हर्सिटीला घेरून आज संपूर्णतः रितू सिंगच्या बाजूनी, लक्ष्मण यादवच्या बाजूनी लढायला उभा आहे. एवढंच नव्हे तर अखिलेश यादव यांनी लक्ष्मण यादवना बोलवून खास त्यांच्या समाजवादी पार्टीमध्ये त्यांना निमंत्रण दिलं आणि त्या पक्षामध्ये सामील करून घेण्याचं धोरण ठेवलं. तर हे ह्या गोष्टी घडतायत. आपल्या देशामध्ये आज ट्रान्सजेंडरचा आवाज मजबूत होतोय. आज संपूर्णतः त्यांचे प्रश्न पुढे येतात आहेत. ही पार्श्वभूमी असल्यामुळे आपले आवाज बंद करण्यासाठी हे असे छोटे-छोटे हल्ले केले, तर आपले आवाज बंद होतील. आणि पहिल्यांदा वाटायला हा छोटा हल्ला आहे. मग तो छोटा हल्ला प्रक्षोभक होऊन मोठा होतो. आणि जेव्हा आपल्याला एकीकडून दगड येतो, तेव्हा त्यांचाच माणूस तिकडच्याही बाजूला असतो. जो आपला समर्थक म्हणजे आपण जे असतो आपल्या बाजूला पण तो येऊन उभा राहतो आणि तो एक दगड भिरकावतो. तर एक लक्षात ठेवा, की त्यांनी दगड भिरकावले तरी आपल्या हातात दगड येऊ द्यायचा नाही. आपल्या हातात लाठी येऊ द्यायची नाही. आपण महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंची लेकरं आहोत. त्यांच्यावर शेण फेकलं गेलं, त्यांच्यावर दगड फेकले गेले, त्यांच्यावर गोटे फेकले गेले, त्यांना शिव्या घातल्या गेल्या, पण ते डगमगले नाहीत. आयुष्याच्या अंतापर्यंत तिनी जे सावित्रीबाईंनी ब्राह्मणवादाशी जी टक्कर दिली आणि महात्मा फुल्यांच्या अंत्ययात्रेमध्ये कोणी सामील झालं नव्हतं.
त्यांचे अंत्यसंस्कार यशवंताला करू दिले नव्हते आणि त्यांना इतकं इतकं त्यांना बेदखल करून त्यांना इतकं कॉर्नर केलं होतं की कदाचित सावित्रीनीच चितेमध्ये जीव दिला असता, इतकी तिच्यावर अशी विमनस्क होण्याची वेळ आणली होती. पण सावित्री डगमगली नाही. तिने दाखवून दिलं की मी सतीबिती जाणार नाही. माझा नवरा जे काही मानत होता आणि मी जे मानते ते अशा पद्धतीचे मूल्य आहेत आणि आम्ही संपूर्णतः या सगळ्या अशा पाखंड आणि स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या ब्राह्मणवादी पितृसत्ताक मनुस्मृतीचे गुलाम नाही आहोत. आणि तिने जे दाखवून दिलं अशी दैदिप्यमान महानायिका जी आहे तिला वाह्या ठरवण्याचं नॅरेटिव्ह करण्याचा जो काळ आलेला आहे पुरोगामी चळवळीत सुद्धा, हा काळ सुद्धा आपल्याला पूर्णतः मागे परत फिरवायचा आहे आणि तो फिरवून आपल्याला संपूर्णतः नव्या काळात जसं शीतल साठे, सचिन माळी यांच्या गाण्यातून येणारी सावित्रीबाई साऊ माझी पेटती मशाल अशा प्रकारचं गीत असेल किंवा रमाईचं कालचं तिचं रमाई जयंतीसाठीचं म्हटलेलं गीत ते तर इतकं व्याकुळ करतं. तर ही जी रमाई आहे तुझी तिची आपल्याला आठवण येते. ह्या सगळ्या ज्या स्त्रिया आपल्या देशामध्ये झालेल्या आहेत, या संपूर्ण स्त्री महानायिका, बहुजन महानायिका आणि बहुजन महानायक. हे मी बहुजन शब्द याच्याकरता वापरते. खरं तर ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आहे. पण बहुजन हा शब्द याच्याकरता वापरते, की ते बहुजन होते आणि त्यांनी ते महानायक आणि नायिका आपल्याला नकोत म्हणून ते नवीन महानायक आणि नायिका काढतात आहेत. जे बाकीचे देव होते त्या बाकीच्या देवांच्या तुलनेमध्ये मग शंकर असेल, कृष्ण असेल किंवा विठ्ठलाला जेव्हा पंढरपुरात आणलेलं आहे, अशा देवाला नाकारून आता एक नवीन देव काढला जातो आहे आणि तो देव एकच असेल, त्याच्या शेजारी सीता पण नसेल. सियारामचा श्रीराम करून टाकलेला आहे. बघा किती घातक पद्धतीचं राजकारण झालेलं आहे. किती ब्राह्मणवादी पितृसत्ता किती संपूर्णतः एकत्र होऊन एक पूर्ण मूठ बांधून कसून आपल्या विरोधामध्ये उभी आहे. एकीकडे अर्थसत्ता आपल्या विरोधामध्ये उभी आहे, एकीकडे कंपन्या आपल्या विरोधात उभ्या आहेत. आपल्या ताकदीचा हा काळ आहे. हा प्रतिक्रांतीचा काळ आहे आणि प्रतिक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला क्रांतीसाठी सगळी अस्त्र, शस्त्र जी आहेत ती आपली शांती, अहिंसा, करुणा, विवेक, प्रज्ञा हीच आपली अस्त्रशस्त्र आहे. आपण समता, समानता, स्वतंत्रता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्य पाळतोय. त्याच्यामुळे आपल्याजवळ अवजार आहेत, त्यांच्याजवळ हत्यार आहेत. त्याच्यामुळे आपली अवजार ही आपली आपल्या म्हणजे गांधीजी म्हणत, की तुमच्या जवळची साधनं किती अ, शुद्ध आहेत ते बघा. तर ही आपली जी साधनं आहेत, ही साधनं अ, खूप महत्वाची साधनं आहेत आणि ती माणसाच्या माणुसकीला आणि माणसाला जिवंत ठेवणारी साधनं आहेत. आपण मा मारा-मारा म्हणत नाहीये. म्हणजे ते राम-राम म्हणताना मरा-मरा आणि रामा-रामा रामा-रामा म्हणताना मारा-मारा असा त्यांचा उद्देश आहे. आपला उद्देश तसा नाही. आपण "तू जिंदा है तू जिंदगी की जीत पर यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर" असं म्हणणारे लोकं आहोत. त्याच्यामुळे आपल्याला आज जमिनीवरच आपल्याला सगळं काही करायचंय आणि लोकांसाठी करायचंय. त्यांच्या जगण्यासाठी करायचंय. आज सर्वसामान्य अंतिम माणसाला श्वास घेता येईल अशा पद्धतीचं अतिशय उदात्त मानवतेचं स्वप्न देणारं संविधान आपल्या हातात आहे. ते संविधान आपल्या हातून सुटू नये आणि अशा पद्धतीने त्या संविधानाची वाताहत केली जाऊ नये. निरपराध आणि ज्या लोकांचं काहीही दोष नाही, त्या लोकांना तुरुंगात जावं लागतंय आणि गुन्हेगार बाहेर राहतात आहे. अशा पद्धतीची परिस्थिती येऊ नये. म्हणून आपल्याला खूप झटावं लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. जिंदाबाद, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, उलगुलान उलजोहार, जय संविधान, जय अ, म्हणजे हे सगळं जय लावतेय मी, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल, की हे जय श्रीरामला पर्याय आहे. असंख्य पर्याय आहेत आपल्याजवळ. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. त्याला आपण असा वैविध्यपूर्ण आणि अतिशय सर्व माणसांचा असणारा सर्वांचा एकत्र असा देश कायम ठेवूया. एवढ्याच मी तुम्हाला सर्वांना सदिच्छा देते आणि राहुल खांडेकर यांचे बहुजन संघटक चे आभार मानते. जिंदाबाद.